आतापर्यंत आपण सुंदर सुंदर असे अनुभव ऐकलेच आहेत आणि आमच्या कॅमेरेतांनी सुंदर असं आमची नेहमी भेट होत असते ताई, बरोबर. तर खूप सुंदर असा त्यांचा गळा आहे आणि त्यांचं भजन मंडळ सुद्धा आहे. त्यांना फार भरपूर अशी माहिती आहे. साहेबांशी सुद्धा माझी भेट झाली आहे, मार्गदर्शक साहेबांशी. बरं असो, तर शिवबंधूंनो वेळ फार कमी आहे आणि मंच फार मोठा आहे आणि म्हणून जास्त काही सांगणार नाही. आपल्याला जेव्हा आपण या जगामध्ये जन्म घेतलो त्यावेळी आपल्याकडे देह होता, परंतु नाव मात्र नव्हता. परंतु जग सोडताना मात्र आमच्याकडे नाव असणार आहे, परंतु देह मात्र नसणार आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? जन्माला आलो तेव्हा आपल्याकडे नाव होतं का? काय होतं? देह होतं. आणि जग सोडताना आमच्याकडे नाव आहे, परंतु देह नाही. आणि हा जो काही नाव नसण्यापासून तर असण्यापर्यंत हा जो प्रवास आहे, या प्रवासाचं नाव आहे आयुष्य. आणि आयुष्य म्हणजे जीवन. बरोबर. तर हा जीवन कसं व्यतीत करायचं, कसं जगायचं, कसं त्या जीवनामध्ये चालायचं, बोलायचं, वागायचं, आचरण करायचं, हे कोण शिकवलं आम्हाला? बाबांनी शिकवलं. कारण की आम्ही या मार्गात येण्यापूर्वी मानव होतो की नव्हतो? होतो. आणि आज या मानव धर्मामध्ये प्रवेश केलो तरी आम्ही मानव आहोत. म्हणजे तेव्हाही मानव होतो आणि आजही मानव होतो. परंतु आम्हाला मानव धर्माचा स्वीकार का करावा लागला? त्यावेळी आमचे दुःख का होते? या मानव धर्मामध्ये प्रवेश केल्यानंतर आमचे दुःख दूर का झाले? याचं कारण असं आहे की त्यावेळी जरी आम्ही मानव होतो, परंतु आमच्या हातून मानवी कार्य होत नव्हते. आणि या मानव धर्मामध्ये आल्यानंतर आम्हाला बाबांनी जी आम्हाला 435 जी काही चाकोरी दिली आहे, तत्व, शब्द, नियम, सत्य, मर्यादा, प्रेमाची जी काही आम्हाला शिकवण सांगितली आहे, याच्या आधारे आम्ही आमचं जीवन सुखमय बनवत आहोत. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही भ्रम आहे की आम्ही या मार्गामध्ये एकदा का प्रवेश केलो तर आम्ही अमरी झालो आहे की नाही भ्रम आमच्यामध्ये? कारण याच्यावरून लक्षात असं येत आहे की आपण जेव्हा या मार्गामध्ये प्रवेश करतो तेव्हा आमच्यावर दुःख असतात आणि आम्हाला दुसरं तिसरं काही दिसते का? नाही दिसत. कारण आम्ही मानसिक, शारीरिक, आर्थिक सर्व आपण त्रासतो. तेव्हा शेवटचा एका वेळी आपण मार्गाचा स्वीकार केलो का? असे कोण आहेत बरं? सांगा बरं. का एकदा दुःख आलेलं त्यांनी डायरेक्ट मार्गाचा स्वीकार केला? नाही. आम्ही इतरत्र आधी भटकलो, वैद्य वाणी डॉक्टरी उपचार करून थकलो आणि ज्यावेळी आमचा मनी पॉवर संपला आणि आपण शारीरिक झिजलो आणि आता आमच्याजवळ पर्याय नव्हता आणि शेवटचा पर्याय म्हणून आम्ही या मार्गाचा स्वीकार केला. बरोबर आहे की नाही? की एकाएकी आपण डायरेक्ट मार्गात प्रवेश केलो नाही. आणि म्हणून आम्हाला बाबांनी फार सुंदर शिकवण दिली आहे. अहो, फिराचारी धाम सोडून या पाय आणि सेवक बंधूंनी बाबासारखं मार्ग जगामध्ये नाही. माझ्या गावचा एक फार सुंदर आम्हाला बाबांनी सांगितलं शिकवण. अहो, हा मार्ग कशाचा आहे? मार्ग नुसता कर्म. आणि कर्म म्हणजे काय? आम्हाला बाबांनी देवपूजा करायला बंद केली का? आम्हाला मूर्ती पूजा बंद करून सांगितली. बाबांनी आम्हाला कोणत्या देवाचे पूजन करायला सांगितलं? एक आमच्या गावचे भजन मंडळ आहे, त्याचं भजन मला नेहमी आठवतो की घुमते कशाला काशी, काशी ग पंढरपूर, आणि घरीच देव तुझा पती ग परमेश्वर, सासरा विठ्ठल तुझा, सासू ग रखुमाई, आणि टेरगा सोपन काका ननद मुक्ताबाई, आणि भासरा पाठीरा. हो, आमच्या घरामध्ये आमच्या बाबांनी जिवंत देव दाखवले. आम्हाला त्या जिवंत देवाची पूजा करायला सांगितली आहे की नाही? आमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्माई आहे, आमच्या घरामध्ये सगळे देव आहे, परंतु आम्हाला आमच्या घरातलेच देव दिसत नाही. कधी नाही दिसत. आम्हाला बाहेरचे देव दिसतात. संपत्ती जमवण्यापेक्षा 5,000, 10,000, 10 लाख, 1 करोड रुपये जमवून ठेवण्यापेक्षा आपल्या मुलांवर केवळ संस्कार जास्त केलेले बरे. संपत्ती नसेल तरी चालेल, परंतु संस्कार मात्र गरजेचा आहे. मग आता संस्कार कसे? संस्कार विकत भेटतील का? आपण एखाद्याला लाख रुपये दिले आणि त्या साकोलीवरून किंवा कोमाऱ्यावरून संस्कार घेऊन आणा, संस्कार भेटतील का? नाही भेटणार. तर संस्कार आम्ही आमच्या शिकवणीतून, आमच्या वागण्यातून, आमच्या आचरणातून आमचे मुलं शिकतील. संस्कार असे करत घडत नसतात.
समजा आमच्या घरी आमचे आई वडील आहे, आमच्या आई वडिलांना जर आम्ही योग्य बोलू, त्यांना लागेल ती वस्तू देऊ, त्यांच्याशी प्रेमाने बोलू. आमच्या घरामध्ये आई पण आहे, मुलं पण आहे, मुलं आहेत का आमचे. मग माझी वागणूक माझे मुलं बघत असतील की नाही, माझे मुलं बघतील आणि ते सुद्धा माझे आचरण माझे वागणूक पाहून ते सुद्धा तसाच वागण्याचा प्रयत्न करतील. आपण नेहमी म्हणतो एखादी मुलगी आपल्या आईसारखी जर वागत असेल तर आपण काय म्हणतो, आईवर गेली म्हणतो की नाही. किंवा एखादा मुलगा वडिलांसारखा वागत असेल तर बिलकुल बापावर गेला म्हणतो आपण, म्हणतो की नाही. बापावर जाणे म्हणजेच संस्कार घडवणे. मग आम्हाला समजायला पाहिजे की आता आमच्या मुलांवर संस्कार कसे घडायला पाहिजे. आपण जर आपल्या आई वडिलांचा अपमान केलो तर माझा अपमान निश्चित आहे, हे मला 100% माहित आहे, 100% माहित आहे. लिहून ठेवून द्या बिलकुल कोऱ्या कागदावर. मी माझ्या मुलांसमोर माझ्या आई वडिलांचा अपमान केलो तर 100% मी कितीही संपत्ती जमवून ठेवली तरी माझे मुलं एक दिवस माझा अपमान करतीलच, 100%. तुम्हाला सांगतो आता ताईंनी खूप काही सांगितलं आणि वेळ फार कमी आहे. एक छोटासा अनुभव सांगतो की आपल्याला बाबांनी 5 नियम दिले आहेत. त्या 5 नियमामधून आपल्याला आता सांगितलं की आपल्या घरामध्ये देव आहे, नाही का. आपण काय म्हणतो, स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. सुंदर अनुभव माझ्या घरचाच आहे. माझ्या घरी मला 2 मुलं आहेत आणि आता मुलांना कोणता व्यसन लागला, मुलांना व्यसन कोणता चढलाय, मोबाईलचा. बरोबर आहे, कारण हा व्यसन प्रत्येकाच्या घरी आहे. आता व्यसन माझ्या मुलाला जडलं म्हणजे प्रत्येक मुलाला जडलं आहे. आता माझे दोन्ही मुलं मोबाईल पाहत होते आणि मी आपली टीव्ही पाहत होतो. आता मी टीव्ही पाहत असताना माझी पत्नी बसली आहे, माझी पत्नी सुद्धा इथे बसली आहे. माझी पत्नी आली किचन मधून, तुमचे डोळे फुटल्याशिवाय राहत तर तुम्ही पाहून टाका म्हणते. मोबाईल थोडीशी उभी हो नंदा, उभी हो, उभी हो. नमस्कार मी सगळे सगळ्या ओळखले पाहिजे ना. तरी किचन मधून निघाली आणि मुलांचे मोबाईल बघणं पाहून तुमचे पहा म्हणे डोळे फुटतात का नाही पाहून टाका म्हणे तुम्ही. कारण आताच ताईने सांगितलं, आमच्या काकूने सांगितलं की परमेश्वरी कृपा आहे, ही परमेश्वरी कृपा आहे. मजाकबाजी प्रत्येक ठिकाणी चालत नसते. आता आम्ही मुलांनी ठेवून दिलं, आता रागवल्यानंतर ठेवतीलच ना, ठेवलं. आम्ही जेवण केलो आणि झोपी गेलो आणि सकाळी मी उठलो आणि मला जायचं होतं मालू टोल्याला. बरोबर आहे, आपला कार्यक्रम होता त्या दिवशी, पाऊस वगैरे आला होता. माझा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे, तर आमचा लोकशाहीर मेळाव्याचा मला ऑर्डर होता ताईच्याच गावाला, तर मला त्या मालू टोल्याला जायचं होतं. आता मी उठलो सकाळी आणि पत्नी उठली, सव्वा मी उठलो. आता मला सवय या मुलांना उठवायची, मग अरे उठा वेळ झाली आपली. आता मी उठल्यानंतर मोठ्या मुलाला लहान मुलाला उठवलं, लहान मुलगा पण आहे इथं, आणि मोठ्या मुलाला उठवलं तर तो रडायला लागला. मग हा कोण रडते का झाला, कोण का बोलते सकाळी. पप्पा म्हणे मला दिसत नाही म्हणे. आणि हा जो डावा डोळा आहे, हा डावा डोळा पूर्ण अंड्याच्या बलक सारखा, जसा व्हाईट नसते का बलक पांढरा अंड्याचा, त्यासारखा असा सुजून गेला आणि रडत होता, खाजवते म्हणे, दुखते म्हणे. आता म्हणलं परमेश्वर आता कसा, कारण मला ऑर्डरवर जायचं आणि तिलाही शाळेत जायचं पुन्हा, मग त्याला दवाखान्यात वगैरे कसा. परंतु प्रत्येक सेवकाला हा आत्मविश्वासही असणे गरजेचं आहे. आत्मविश्वास पाहिजे प्रत्येक सेवकाला. तुम्हाला एक सांगतो, 95% बिमाऱ्या 95% बिमाऱ्या आमच्या घरच्या डॉक्टरने दुरुस्त होतात. फक्त आत्मविश्वास पाहिजे, स्वतःच्या कर्मावर विश्वास पाहिजे. आपले कर्म जसे असतील तसे फळ भेटते, हा मार्गच कर्माचा आहे. तर मी म्हटलं आता बरं झालं की माझ्या समोरच रात्री ती बोलली होती. इकडे नंदा म्हटलं इकडे बघून मी म्हटलं डोळा कसा फुटते, कारण मुलाला मारलं नाही, काही नाही, लागलं नाही, सटका नाही, काही नाही, मग डोळा कसा का फुटेल. पण माझ्या लक्षात आलं की माझी पत्नी रात्री माझ्या मुलांना अशी बोलली. तिला बोलवला, डोळा कसा फुटते ते बघून टाक.
आणि आंघोळ कर आणि पटकन माफी माग. मिसेसनं विनंती केली, माफी मागितली. मुलालाही सांगितलं की तू सुद्धा माफी माग, कारण नकळत चुका होत असतात की नाही. आपल्या दोन प्रकारच्या चुका असतात, एक कडक चूक आणि एक नकळत चूक. नकळत चूक म्हणजे जाणून बुजून आपण करत नाही, ती अनावधानानं होते. आणि कडक चूक म्हणजे आपल्याला माहित आहे की आम्हाला दारू प्यायला जमत नाही, तरी आपण गुडभर किंवा पिऊन टाकतो, ही का झाली कडक झाली. आणि नकळत म्हणजे कसे, आता मी फोटोग्राफर आहे, आता आमच्या जेवणाच्या स्टॉलवर जसं एखादा रिश्तेदार कोणी पेतेच नाही का, तर समजा मला तहान लागली आणि मी गेलो आणि माझ्या आधी जर एक दोन जणांना पिऊन टाकला असतील त्या ग्लासाला नाही, आणि मी जर त्याच ग्लासाने जर पाणी पिला तर ती माझी जाणीवपूर्वक झाली का, नाही झाली. असं होत नाही, आजकाल होत नाही, पण हे सांगण्याची एक सांगावं लागतं. तर वास आधीच येते, परंतु अनावधानानं जर दुधा करतात कोणी, ती नकळत असते. तर तिला सांगितलं, तिने माफी मागितली आणि मी मालुटोल्याला गेलो. मालुटोल्याला गेलो, ती शाळेत गेली आणि शाळेतून वापस आली असेल तर मुलाला विचारलं की जा रे दवाखान्यामध्ये. मुलगा काय म्हणे, पप्पा म्हणे मी कशाला दवाखान्यात जाऊ म्हणे, मी कशाला दवाखान्यात जाऊ म्हणे, आता माझ्या डोळ्यासारखा डोळा झाला जी म्हणे, दुखतही नाही, खाजवतही नाही, काहीच नाही म्हणे, कशाला दवाखान्यात जाऊ सांगा का म्हणे. कशी आहे महान कृपा, कशी आहे. आणि म्हणून सांगतो, हा मार्ग कर्माचा. आपण आज बागायसाहेबाच्याकडे नवं कार्य आहे म्हणून आता बागायसाहेब पक्के सेवक झाले का. पक्का सेवक कोण कोण आहे या ठिकाणी, पक्का सेवक कोण कोण आहे, कोणीच नाही. सत्य समजलं तुम्हाला. आम्ही पक्के नाही, आम्ही बेईमान माणसं आहोत, आम्ही बेईमान आहोत. अहो कधी हात सोडून देऊ आम्ही परमेश्वराचा हात कधी सोडून याचा काही भरोसा नाही. आणि म्हणून कर्म असे करायचे आपण की बाबांनी आमचा हात पकडायला पाहिजे, असे आमचे कर्म पाहिजे. बाबा कधी आमचा हात सोडू शकत नाही. आम्ही सोडू शकतो, आम्ही बेईमान आहोत. आम्हाला कितीही भेटू द्या, हो कितीही भेटू द्या, आमच्या घरी एक गाड्या, दोन गाड्या, चार गाड्या होत असतील तरी आमचा मन समाधानी नाही. माणसाचा खरा धन कोणता आहे, माणसाचा खरा धन कोणता, समाधान. ज्याला समाधान असेल त्याच्यासारखा सुखी या जगामध्ये कोणीच नाही, कोणीच नाही. समाधान पाहिजे. अहो समाधान असेल तर गोट्याला आपण उश्याला गोटा घेऊन झोपलो, उश्याला गोटा घेऊन झोपलो तरी गाढ झोप लागते. आणि समाधान नसेल तर महालामध्ये मोठ्या मखमलीच्या गादीवर जरी आम्ही झोपलो तरी रात्रभर टुकुर 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 पाहावं लागते. ही सत्य परिस्थिती आहे, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मी सुद्धा जास्तच वेळ घेतलो, 15 मिनिटं मी घडी पाहूनच बोलत आहोत. तर असो, मंच फार मोठा आहे. आणि म्हणून आम्हाला बाबांनी जी आम्हाला शिकवण सांगितली आहे, सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करायला सांगितलं आहे, जी चाकोरी दिली आहे त्या चाकोरीने सगळ्यांनी चालायचं आहे. आपण जर चाकोरी सोडलो तर आमची बंडी फसल्याशिवाय राहणार नाही. आपण नदीमधून सध्या बंडी काढू शकतो, नदीमधून भरतीची बंडी काढू शकतो, परंतु कधी, जेव्हा नदीला जी चाकोरी असते त्या चाकोरीने बैलबंडी व्यवस्थित गेले तर ठीक. बैलांना समजा चाकोरी सोडली तर बंडी फसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबांनी दिलेली जी चाकोरी आहे, सत्य मर्यादा प्रेमाची शिकवण आहे, त्याच्या पुरेपूर आपल्या जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न करा. आणि मी सुद्धा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम आणि सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करण्याचा प्रयत्न करेन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.